लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। हा महिमा मी तुम्हाला कलियुगातला सांगतोय। नामदेव रायने दुपारच्या वेळेमध्ये राग न येताना मागच्या बाजूला रवडाच्या बाजूला गेले, भजनाला सुरुवात केली। परिणाम फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला। अख्खं देऊळचं देऊळ फिरलंय, लक्षात असू द्या। हो, हा कलियुगातला महिमा नाही तर काय म्हणणार याला। आणि म्हणून त्यांच्या महिमा मी वर्णन करू शकत नाही, अशा अलौकिक प्रकारचे महिमे आणि त्यांच्या जीवनामध्ये हा संघर्ष आहे। म्हणून त्यांच्या जवळून होणारा हा प्रत्येक हा महिमा असतो आणि त्याचं वर्णन अभंगाच्या तेच म्हटलं मी। आवडलं की ताडी वाजवायची, सांगायची वाट बघायची नाही। ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा। अरे जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न कितीही केला तरी मुक्ती मिळत नाही, पण हा मोक्ष सहजतेने संतांच्या शरणांगती गेल्यानंतर त्यांच्या चरणारविंदाची रज आमच्या मस्तकाला धारण केली की आमच्या जीवनामध्ये सायुज्यता नावाचं मोक्ष प्राप्त होते हे खरंय। पण जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून आमची खंडनपणा होतो, खंडित होतो, आमची सीमा इथं संपुष्टात येते हे लक्षात असू द्या, नाही तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये संपुष्टता अजिबात येत नाही। आता सायुज्यता नावाचं मोक्ष मिळालं, कोणाकोणाला मिळालं सगळ्यांना माहिती। जे विरोधक होते त्यांनाही मिळालं। देवाचा नुसता क्षणभराची संगत झाली, देवाशी नातं जोडलं, लक्षात असू द्या। देवाशी क्षणभर संगत झाली, देवाशी नातं जोडलं तर देवाने सायुज्यता नावाचं मोक्ष सर्वांना दिलं। तुम्ही आपण आयुष्यभर त्याचं चिंतन करतोय, इमानदारीने सांगा आपलं तो कल्याण करणार नाही का? बोलत ना मागची मंडळी, बोला मोठ्याने, कल्याण होणार नाही का आपलं? होणार ना? हा, म्हणून आपण भगवंताचं स्मरण केलं पाहिजे आणि संतांच्या संगतीला जाऊन त्यांचा सहवास घडवला पाहिजे। जीवनामध्ये त्याचं एकदा आलिंगन घ्या। महाराज म्हणतात आलिंगन म्हणजे आलिंगन कसं घ्यायचं महाराज? आलिंगन असं जवळ घ्यायचं का, गळ्यात मिठी मारायची का? याला आलिंगन म्हणता येणार नाही। आमच्याकडे एक नवीन फॅक्ट, बरं आलिंगन जर याला म्हटलं गेलं महाराज तुम्ही असं आहे, आता लग्न सोडे चालू आहे, मग लग्न सोडा आटोपल्यानंतर तुमच्याकडे व्याही व्यायला भेटतो की नाही? काय म्हणतात इकडे त्याला? व्याही भेट। तुमच्या इकडे भागात काय म्हणतात माऊली? व्याही भेटच म्हणतात ना? हा, काही काही ठिकाणी त्याला गळा भेट म्हणतात, काही ठिकाणी गुळ भेट म्हणतात, काही ठिकाणी गुळ भेट म्हणतात, काही ठिकाणी साखर भेट म्हणतात, काही काही आमच्या तिकडे त्या बोराडा भागामध्ये युहाई भेट म्हणतात, हे का नाही? अशा अनेक प्रकाराने त्याचं वर्णन केलं जातं बरं का, पण त्याला व्याही आलिंगन असं म्हणता येत नाही। आमच्याकडे एक नवीन फॅक्ट निघाला आता, व्याहिनी व्याहिनीचं आलिंगन, त्याला चुलील पाय लावणं असं म्हणतात। तुमच्याकडे नाही ते बरं बापा, तुमच्याकडे नाही ती फॅक्ट, नाही तर तो आधार इतका खराब आहे माऊली बहिणी हो की तुमच्या खात्यावरचे पैसे पुरू देत नाही। पोरीच्या मायने लग्न लावलं, व्याजाने पैसा काढला, गाव पंगत दिली, सर्व काही दिलं, समर्पण केलं आणि एवढं केल्यावरही ती माय माऊली बिचारी पोराच्या
आईला फोन लावते, ताई तुम्ही या आणि तुमचा मान घेऊन जा, आमच्या चुलीला पाय लावून जा. मग आता तिने बी बिचारी मुकाट्याने एकटीने यावं की नाही माऊली, एकटीने यावं मुकाट्यानं. बहिणी हो, खरं आहे का खोटा आहे? खोटा आहे का हे? हा, तिने एकटीने यावं बाबा. हा, तिचा फोन ठेवला गेला की तिचा फोन इकडे सुरत बहीणला फोन, मामबहीणला फोन, फुई बहीणला फोन, सावतर बहीणला फोन, तिच्या चुलत बहीणच्या मामबहीणच्या चुलत बहीणच्या फुई बहीणला फोन. बापरे, अशा 13 जणी जमा करते. का बरं? कारण हिचं जी असते का नाही, जेव्हापासून कपडे फाटले होते लग्नाचे बसता, नुसता 500 रुपयाचा शालू पोरगीने शिल्लक घेतला तर तिच्या मायावर तिची जीवार आहे. तिनं ती एवढाच कसा घेतला आणि मला एवढाच कसा दिला. आई अरे असू दे माय, तू वराची माय आहे ना, बरं आहे हाते वर माय नाते, तुला काय प्रॉब्लेम आहे? घेऊ दे ना. ती माय माऊली बिचारी राबराबते आहे ना, पोरगी देते, सगळं तुला देते, हुंडा देते, पैसे देते, घेणं देणं फलानं सगळं तुला देते, तरी बी तू 500 रुपयाचा नुसता शालू शिल्लक घेतला बरं, तिनं कसा घेतला? आई तुला काय घेतले नाही? मग ती बी म्हणे 13नीचा नादच थोडा करीन. गाडी भाड्याची सांगितली, गाडी भाड्याची सांगितली 2000 रुपयाची. 500 रुपयाच्या साडीसाठी 2000 खर्च केले. 13 जणीला जमा केल्या. पोरगीची माय तिकडं ताट घेऊन उभी असते, तिला माहिती 1 2 3 4 5 ती व्यवस्था लावली नसते बिचारी माय माऊली. गरीब असो का काही असो, पण मुलगीची माय ना सर्वात श्रीमंत आहे, मी म्हणा या मनाचा आहे. त्यामुळे माहितीये का, अरे पोरगीची माय एवढी श्रीमंत आहे का? श्रीमंत आहे. अरे जगाच्या पाठीवर तुमच्या आपल्या खात्यामध्ये कोट्यावधी रुपये असतील, पण दान करण्याची दानत नाही, आपली इतकी पात्रता नाही. आयुष्यभर दिने आपल्या या हृदयपेटीमध्ये आणि आपल्या 9 महिने 9 दिवस गर्भात ठेवून आपल्या संगतीला संग लावून, खांद्याशी खांदा लावून, अरे बांगडी सारखी आपल्या पोरगीला लहानची मोठी केली. त्या पोरगीला एका मिनिटाचा विलंब न लावता ती माय माऊली दान करून टाकते. तिच्यासारखी धनवान जगाच्या पाठीवर कोणी नाही. काय तुम्ही आपण म्हणणार का आपली धन्वंतरी आहे? हो, धनवान तो आहे ज्याच्या घरी मुलगी आहे, तो जगाचा बाप धनवान आहे. मुलगा बी धनवान आहे, मुलगा बी चांगलाच आहे, तो भाग्यवान आहे. हा, पण मुलांचं काही सांगता येत नाही बरं का. ती मोबाईलच्या नादात पडली की ते मायबाप बी पाहत नाही बरं का. चला मला तिकडे जायचं नाही. आणि अशा प्रमाणे ती पाहिल्याबरोबर पाहिलं मोठी गाडी आणली माय, आणि जसं त्याच्यातून उतरल्या का नाही 2 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 करो. तिचं डोकं गरगरा फिरायला लागलं महाराष्ट्रात धरून. तरी माय माऊलीने काय केलं, औक्षण केलं, घरात बसवल्या, मागच्या दारातून शेजारींच्या घरात गेली, उसनं पासनं मागून आणलं आणि पूर्तता केली. त्यांची इज्जत घालू दिली नाही. हे मुलगीची माय आहे. आणि मुलाची माय, मुलगीची माय जर मुलाच्या घरी जाऊ द्या ना आपल्या पोरगीच्या, तर मुलाची मायनं कधी खिडकीतून पाहिलं की अरे ही किती मागच्या दारात तिसऱ्याच्या घरी जाऊन बसते. लय कठीण आहेत महाराज, जाऊ द्या. हो, मग मी या मताचा आहे, मुलींच्या आया ऐका. जर तुमच्याकडे असेल तर ऐका, आणि नाही असेल तरी बी ऐका बरं का. आमच्याकडे तुम्ही या मताचा मी सर्वांना उपदेश करतो की ज्या वेळेस कोणती स्त्री जर अशी करत असेल तर चुलीला पाय लावणं नाव आहे त्याचं. आता चुली संपल्या, चुली संपल्या, सगळ्या प्रत्येकाच्या घरात आहे पाणीचा पोहायला, मग तर लाल करून ठेवायची सगळी, हे लाल करायची. ज्या एक्स्ट्रा आले की नाही त्यांच्यासाठी सगळी, आणि या इनबाईसाठी 3 मिनिटाचा चुला. म्हणजे एक्स्ट्रा आले की त्यांना म्हणा बाई या शेगडीवर पाय द्या आणि घरात जा आणि तुमचा मान घ्या. मी सांगतो दुसऱ्या दिवस पासून कोण्या बाईन म्हटलं चालते का बाई चुलील पाय, ओ बाई मला चुलीला पाय लावायला येणं सांगण्याचं तात्पर्य. त्याला चुलीला पाय लावणं म्हणते, आलिंगन म्हणत नाही. आलिंगन म्हणजे काय, महाराज म्हणतात त्या संत महात्म्यांच्या जीवनामध्ये चरित्राचं वर्णन श्रवण करून त्या चरित्राचं अवलोकन करणे, 2 पावलं त्यांच्या नियमाने चालणं, यालाच जीवनातील आलिंगन असं म्हणतात. त्या आलिंगनाने तुमच्या आपल्या जीवनाचा उद्धार होईल. म्हणजे मग महाराज नेमका आम्हाला भगवंत मिळेल कसा? मिळणार का बरं नाही? मिळणार ना. कारण देव भेटण्यासाठी पहिल्यांदा संत रूपी पायरीला स्पर्श करावा लागतो, मग देवाचं दर्शन होते. आणि मग देवाचं दर्शन झालं मग तो देव कुठे राहतो? हा, तेच तर महत्वाचं आहे. त्या देवाचं वास्तव्य जरी तुम्हाला तिथं स्थान दिसत असलं तरी पहिला अधिकार कोणाचा आहे? संतांचा आहे, पायरीचा आहे. आणि त्या पायरीजवळ देवाचं मूळ आहे. आणि म्हणून या जगाच्या पाठीवर तीर्थे परवा काळ अवघे
पाया पै सकड तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. आणि अशा संत महात्म्यांची तुम्ही आपण मनाभावापासून जर सेवा केली तर महाराज म्हणतात त्याचा परिणाम अभंगाच्या शेवटच्या